या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, आपण बघूया. भीषण अपघात नेमकं कशाचं सूचक आहे, काय सांगतो हा अपघात? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एकही सर्व्हिस रोड का नाहीये जेणेकरून अपघातग्रस्त वाहनं जी आहेत ती बाजूला घेऊन किंवा बिघडलेली वाहनं बाजूला घेऊन अशा प्रकारची दुरुस्ती जी आहे ती होऊ शकते. ठराविक अंतरात आपत्कालीन यंत्रणा अस्तित्वात आहे का? इतका मोठा मार्ग आहे, इतकं मोठं अंतर आहे, पण तरी देखील अशी यंत्रणा अस्तित्वात आहे का तिकडे? टोल भरूनही लोकांच्या जीवाशी नेमकं खेळतंय कोण? कारण टोलवरनं देखील अनेक चर्चा झालेल्या होत्या याच्या आधी. टोल सातत्याने भरावा लागतो, मात्र तशा सुविधा मिळतात का? अशा अपघातांमागे व्यवस्थेची अनास्था कारणीभूत नाही का? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत तन्मय पेंडसे. तन्मय पेंडसे हे अभिनेता अक्षय पेंडसे यांचे भाऊ आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावरच अक्षय पेंडसे आणि आनंद अभ्यंकर यांचा अपघाती मृत्यू झालेला होता, ज्याच्यामुळे सगळ्यांनाच खरं म्हणजे चटका लागला होता. आणि या घटनेनंतर तन्मय पेंडसे यांनी स्वतःच्या खर्चाने अशा अपघातप्रवण क्षेत्रांच्या ठिकाणी आवश्यक त्या दुरुस्त्या केलेल्या होत्या. अशा अपघातांना जबाबदार असणाऱ्यांविरोधात ते आजही पाठपुरावा करत आहेत. तन्मय स्वतः आपल्या सोबत आहे. तन्मय, आजचा जो अपघात झालेला आहे कशाचं प्रतीक, कशाचं सूचक आहे असं वाटतं, काय सांगा? आजचा जो अपघात झाला तो निश्चितपणे ह्युमन एरर्समुळेच झालेला आहे. ह्याच्यात कुठेही माझ्या मनात शंका नाही. पण आपण जर का पूर्ण एक्सप्रेसवेचा आधीपासून जर का आपण एक अभ्यास केला, तर एक्सप्रेसवे एप्रिल 2002 मध्ये पूर्ण ऑपरेशनल झाला. हा भारतातला पहिला 6 लेन कॉन्क्रीट रोड होता. 2002 ते 2016 हा जर का 14 वर्षाचा पूर्ण आपण प्रदीर्घ कालावधी बघितला तर याच्यामध्ये जवळपास 15,000 ऍक्सिडेंट हे एक्सप्रेसवेवरती झालेले आहेत. 1400 पेक्षा जास्ती लोक मृत्युमुखी पडलेले आहेत विविध कारणांमुळे. आणि माझ्या दृष्टिकोनात हे 1400 मृत्यू नाहीत, ह्या 1400 फॅमिलीचं मोठ्या प्रमाणावरचं नुकसान आहे, कायमस्वरूपी नुकसान आहे. आम्ही जेव्हा एक्सप्रेसवेचा पूर्ण अभ्यास सुरुवात केला तर याच्यात आम्हाला खूप मोठ्या गोष्टी जाणवल्या. अगदी सुरुवातीपासून आपण एक्सप्रेसवेला जेव्हा एक सुरुवात करतो तर पुण्याकडनं मुंबई एक्सप्रेसवेला यायला साधारणतः 50 मिनिटं लागतात, मुंबईकडनं साधारणतः 1 तास लागतो. तर दोन्ही शहरं इतकी गर्दीची झालेली आहेत की जिथे आपल्याला गाडी तिसऱ्या गिअरच्या वरती चालवता येत नाही. तर एक ह्युमन बिहेवियर सायन्स दृष्टिकोनातनं जर का आपण बघितलं तर एक्सप्रेसवेला आल्यानंतर लोकांचा एक मानसिक हे निश्चित असा होतो की पुढच्या 91.3 किलोमीटरसाठी मला अडवणारं कोणी नाहीये, मी आता स्पीडमध्ये चालवणार. वास्तविक पाहता एक्सप्रेसवेचं जे स्पीड लिमिट आहे ते 80 आहे. लोक कोणी 80 ने चालवत नाहीत, लोक सगळे 120, 130, 140 ने चालवतात. सो याच्यामध्ये ओव्हर स्पीडिंग ही खूप वाईट आहे आणि तितकंच अंडर स्पीडिंगही वाईट आहे. आता मी गेली 4 वर्ष सतत या गोष्टीचा पाठपुरावा करतोय. इतक्या वेळा माझं एक्सप्रेसवेला जाणं होतं. कधी कधी आम्हाला ती भीती वाटते की कधी कधी कदाचित आपली पण न्यूज लागेल, इतकी आता एक्सप्रेसवेची परिस्थिती आहे. याच्यामध्ये सिस्टीम एरर्स पण निश्चितपणे मला जाणवतात. साधा पण सायनेजेस बघितलं तर एक्सप्रेसवेला एंटर केल्या केल्या तुम्हाला सायनेजेस दिसतात, त्या सायनेजेसवरती 3 बाण दाखवलेत आणि एक छोटं वाहन दाखवलंय. आता हे कसं समजणार की 3 बाण म्हणजे 3 लेन्स आहेत? व्यवस्थित पिक्टोरियल ते झालं पाहिजे ना की बाबा हे 3 रस्ते आहेत आणि मग त्याच्यावरती तुम्ही मोठं वाहन जे दाखवलंय उजवीकडे की उजवीकडनं मोठ्या वाहनांनी जायचं नाही. याच्या मागे मागच्या गव्हर्नमेंटनी नोटिफिकेशन पण काढलेलं आहे की लेफ्ट लेन ही अवजड वाहनांसाठी आहे, मधली लेन ही छोट्या वाहनांसाठी आणि उजवीकडची लेन जी आहे ती ओव्हरटेकिंगसाठी आहे. आपल्याकडे कुठेही लेन आपण बऱ्याच वेळा चर्चा करतो की लेन डिसिप्लिन नाही, लेन पाळत नाही, पण ती ट्रॅकिंग करणारी सिस्टीम नाहीये ना आपल्याकडे. जी आम्ही आता एक इंटेलिजंट हायवे सिस्टीम एक्सप्रेसवेवरती डेव्हलप केली. आम्ही आमच्या खर्चाने 5 कॅमेरे बसवले एक्सप्रेसवेवरती, त्याचे अनालिसिस सगळे घेतले. ते एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही मंत्रालयात सादर केले, त्याच्याविषयीचे एक प्रेझेंटेशन आम्ही सादर केले. मी स्वतः जाऊन माननीय शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना मी मातोश्रीवर भेटून या संदर्भात सगळं ब्रीफ केलेलं आहे. म्हणजे मी अभिनेते शरद पोंक्षे आणि माझे सहकारी कौस्तुभ बर्तक, आम्ही तिघांनी याच्यावरती सगळं ब्रीफ केलेलं आहे. आदित्य ठाकरेंना या संदर्भात प्रेझेंटेशन झालेलं आहे. कसं आहे की सिस्टीम आपल्या जर का फुलप्रूफ असतील तर आपण म्हणणं ठीक आहे की ह्युमन एरर्स आहेत. काय होतंय की आता प्रत्येक गोष्ट ह्युमन एरर्सवरती ढकलून चालणार नाहीये. पण ह्युमन एरर्स काय होतात याचा रूट पर्यंत विचार व्हायला नको का? की बाबा ड्रायव्हर्सला आता कशा पद्धतीने लायसन्स मिळत आहेत किंवा या मोठ्या हायवेवरती कशा पद्धतीने वाहनं चालवायची याचं आपल्याकडे कुठल्याही प्रकारे ट्रेनिंगच नाहीये. आपल्याकडे ती सिस्टीमच कार्यरत नाहीये. ती सिस्टीम जर का कार्यरत झाली तर आपण लोकांना याच्यामध्ये ट्रेन करू शकतो की बाबा गाड्या कशा पद्धतीने चालवायला पाहिजेत, स्पीड लिमिट कशा पद्धतीने पाळलं गेलं पाहिजे, किंवा आता ऍक्सिडेंट झाल्यानंतर ऍक्सिडेंट स्पॉट पासून हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंतचा जो वेळ आहे ज्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये गोल्डन आवर्स म्हणतात. आता अजून
अजूनही एक्सप्रेसवेवरती ट्रॉमा केअर अँब्युलन्स कार्यरत मोठ्या प्रमाणावर नाहीयेत. आता 4 QRV आलेले आहेत, ज्याला क्विक रिस्पॉन्स व्हेकल म्हणतात, किंवा ट्रॉमा केअर युनिट. दादाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर जयदत्त क्षीरसागरचे तत्कालीन मंत्री होते, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आता एअर अँब्युलन्स सुरू करणार, आम्ही ट्रॉमा केअर युनिट सुरू करणार. गेले 3.5 वर्ष ओझरड्याला ते अजूनही लालफितीत अडकून पडलेलं आहे. मुंबईकडे ट्रॉमा केअर युनिटची अजूनही कुठल्याही प्रकारे सुरुवात झाली असं मला तिथे दिसत नाही. रिफ्लेक्टर्स जे पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की आता आपण अमृतांजन पुलावरनं खाली येताना दस्तुरी चौकी जो आहे बोरघाट, 2 मोठे शार्प कर्व्स आहेत, कुठेही रिफ्लेक्टर्स नाहीयेत तिथे. मी शिंदे साहेबांना विनंती केली होती की शिंदे साहेब याच्यामध्ये रिफ्लेक्टर्स लागले पाहिजेत, कारण रात्रीच्या वेळेस कळत नाही. अनेक जे गाड्या आहेत त्यांचे टेल लॅम्प आपल्याला कळत नाहीत. तर ट्रकचं तर काय विषयच अवघड आहे, किंवा बस सुद्धा, त्याच्यात शासकीय बस सुद्धा आहेत, म्हणजे एसटी असतील, शिवनेरी असतील, 3 लेन्समधनं यांची कॉम्पिटिशन चाललेली असते. शिवनेरी किंवा ज्या खासगी बस असतात त्यांची कॉम्पिटिशन रितसर चाललेली असते. ती कॉम्पिटिशन चुकवण्याला लहान गाड्या इकडनं तिकडे जा, तिकडनं इकडे जा, आणि मग ऍक्सिडेंट हे अशा पद्धतीने होतात. अनेक ठिकाणी आम्हाला काम करत असताना हे जाणवलं की एक्सप्रेसवे जो आता आपण बनवलेला आहे, तर आता मी जसं म्हटलं 15,000 ऍक्सिडेंट हा कुठल्याही हायवेसाठी हा शर्मनाक बाब आहे ही, की आमच्या महाराष्ट्रातल्या एवढ्या चांगल्या एक्सप्रेसवेवरती 15,000 ऍक्सिडेंट्स होतात आणि प्रत्येक वेळेस ह्युमन एरर्सवरती आपण ढकलून मोकळे होतो. ट्रॉमा केअर अँब्युलन्स नाहीत. मी जसं म्हटलं तसं ब्रायफेन रोपचा मुद्दा आम्ही मांडला होता, जो शिंदे साहेबांनी पुढे निश्चितपणे कॅबिनेटमध्ये तो घेऊन तो सँक्शन करून घेतला होता. पण आता 24 किलोमीटरवरतीच ब्रायफेन रोप लागले. ब्रायफेन रोपचा हा उपयोग जो आहे हा इतक्या चांगल्या पद्धतीने होतो. 1960 साली पहिला ब्रायफेन रोप लागला कॅलिफोर्नियामध्ये. आता 40 देशांमधलं हे प्रूव्हन टेक्निक आहे. आपल्याला 3 लेअरचा किंवा 4 लेअरचा गॅल्व्हनाइज्ड वायर रोप असतो, तो आपण जर का इन्स्टॉल चांगल्या पद्धतीने केला, चांगल्या पद्धतीने म्हणतोय, तर एक साधारणतः 8,050 किलोग्रॅम म्हणजे 8 टनी व्हेकल 15 ते 20 डिग्रीमध्ये 100च्या स्पीडला जरी आपटलं तरी ते रोप सस्टेन करून घेतात. आणि याचे आमच्याकडे आम्ही कॅनडातल्या काही रस्त्यांचा अभ्यास केला, ऑस्ट्रेलियातल्या रस्त्यांचा अभ्यास केला, न्यूझीलंड मधल्या रस्त्यांचा अभ्यास केला, की जिथे ऑलरेडी हे केलेले आहेत. आणि हिल अँड स्मिथ नावाची कंपनी आहे जे हे मोठ्या प्रमाणावर बनवतात आणि याला IRCनी अॅक्रेडिटेशन दिलेलं आहे. आता 24 किलोमीटरच्या पॅचमध्ये टप्प्याटप्प्यात लागलेले. मी शिंदे साहेबांना म्हटलं होतं की हे एंटायर एक्सप्रेसवेला लागले पाहिजे. आता काही ठिकाणी ब्रायफेन बीम लावलेत, ज्याला गार्ड रेल असं म्हणतात. आपल्याला आपण म्हणजे असे पत्राच्या ह्याच्यातले जे असतात स्टीलचे, तर ते गार्ड रेल उपयोगी नाहीत. याचं सर्टिफिकेशन कॅनेडियन कंपनीने एका दिलेलं आहे, ते वेबसाईटवरतीही त्यांच्या अवेलेबल आहे, की गार्ड रेलचा प्रॉब्लेम काय होतं, इम्पॅक्ट पडला की गार्ड रेल फाटतात, म्हणजे ते कोलॅप्स होतात. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या जर का एक्सप्रेसवेवरती इम्प्लिमेंट झाल्या तर आता ज्या स्केलने ऍक्सिडेंट होत आहेत, आता 1400+ डेथ हा की काय मोठा आकडा आहे. आता मी तेच म्हटलं की याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती मला खूप कमी दिसते. मागच्या तत्कालीन सरकारनी तर मला काहीच एंटरटेन केलं नाही, पण निदान शिंदे साहेबांनी मला 5 ते 6 वेळा याच्यासाठी वेळ दिली. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं माझं, आणि त्यांनी निश्चितपणे सांगितलं की तन्मय याच्यावरती आपण उपाययोजना निश्चितपणे करूया. पण अगदी खरं सांगायचं झालं तर मी अजूनही तितकंसं समाधानी नाही, कारण काहीही कारण नसताना मला माझा सख्खा मोठा भाऊ गमवायला लागलाय. आणि मी शिंदे साहेबांनी म्हटलं की कसं असतं की जेव्हा 2 वर्षाचं बालक पांढऱ्या कपड्यामध्ये घालून जेव्हा त्याला खड्ड्यात पुरायची वेळ येते ना, तेव्हा जे जळतं ना म्हटलं, ते फार वाईट असतं म्हटलं. आणि हा माझा लढा चाललाय तो ह्याच्यासाठी चाललाय की आज अनेक फॅमिलीज उद्ध्वस्त झालेल्या आहेत. भले ते ह्युमर एरर असे असतील पण किंवा सिस्टीम एरर असतील, जोपर्यंत याचं कॉम्बिनेशन होत नाही, सिस्टीम जोपर्यंत फुलप्रूफ होत नाहीत, किंवा आता असंख्य आता दर 2 किलोमीटरवरती SOS नावाचा एक प्रकार आहे. आपल्याला आयडियाचे बूथ दिसतात, ज्याला साऊंड ऑफ सोल म्हणतात, की इमर्जन्सीमध्ये ते प्रेस केलं की तो इमर्जन्सी नंबरला कनेक्ट होतो. एक्सप्रेसवरचे अनेक ठिकाणचे SOS हे बंद आहेत. माझ्याकडे त्याचे व्हिडिओज केलेले आहेत. कुठल्याही गोष्टी गेल्या 4 वर्षात आम्ही डॉक्युमेंट शिवाय बोललेलो नाहीये. आणि मी म्हटलं की पुणे आपण स्मार्ट सिटी घोषित करतोय, मुंबई स्मार्ट सिटी घोषित करतोय, याला जो कनेक्ट जो आहे तो स्मार्टच नाहीये ना, तो स्मार्ट करण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, जे आम्ही 5 कॅमेऱ्यांवरती प्रूव्ह करून दाखवलेला आहे. आम्ही हाही मुद्दा म्हटला होता की दर 15 किलोमीटरवरती गॅन्ट्रीज असल्या पाहिजेत, त्या गॅन्ट्रीजवरती डिजिटल डिस्प्ले असले पाहिजेत. आज जसा ऍक्सिडेंट झाला, आज ऍक्सिडेंट झाल्यानंतर अनेक लोक थांबत होते किंवा इन्फॉर्मेशन पास होत नाही. आता आपण जर का बघितलं बाहेरच्या देशांमध्ये, जर का बघितलं, त्याचा अभ्यास आम्ही खूप केला, की जर का 3 लेन्स असतील, ऍक्सिडेंट एखादा झाला असेल किंवा काही कारणास्तव ती लेन बंद असेल, तर तिथे क्रॉस असा मार्क येतो. तर क्रॉस मार्क इंडिकेट की ही लेन बंद आहे. किंवा ऍक्सिडेंट झालाय, पुढे वाहतूक कोंडी झाली आहे, तर समजा 80चा स्पीड असेल तर तो कट डाऊन होऊन 50 वर येतो, तो 40 वरती येतो. इन्फॉर्मेशन सिस्टीम आपल्याकडे अजूनही तितकीशी कार्यरत नाही. आम्ही एक्सप्रेसवेसाठी एक FM प्रपोज केलं होतं की आपण एक फ्री फ्रिक्वेन्सी मिळते, कारण तर FM जर का झालं एक्सप्रेसवेसाठी, जे डेडिकेटेड एक्सप्रेसवेसाठीच असेल, जिथे दर अर्ध्या तासाने एक्सप्रेसवेच्या एंटायर इन्फॉर्मेशन मिळतील, की जेणेकरून जो एक्सप्रेसवेवरनं माणूस जातोय
त्याला ती इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे. प्रत्येकाकडे स्मार्टफोन नसतात, त्यामुळे ऍप बीप ह्या सगळ्या ज्या गोष्टी जरी असल्या, प्रत्येकाच्या गाडीमध्ये रेडिओ तर नक्की असतो, मग ते ट्रक ड्रायव्हर असतील किंवा सामान्य वाहन चालक असेल, तर ह्या इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचल्या तर ह्या गोष्टी निश्चितपणे आपल्याला उपयुक्त सिद्ध होतील. किंवा आता जे लँडस्लाईडचं मागच्या वेळेस झालं आडोशीचं, आता नेटिंग जे झालं ते चांगल्या प्रमाणात झाले, पण त्यालाही आम्ही असं केलं होतं, एक सिस्मिक सेन्सर नावाचा प्रकार येतो, तो सिस्मिक सेन्सर जर का त्या सिस्टीम बरोबर इंटिग्रेट केला तर जिथे मेजर मुवमेंट होती लँडस्लाईडची तर तो पॉपअप करतो. तो पॉपअप केल्यानंतर ही जी सर्व्हेलन्स सिस्टीम आम्ही इंटेलिजंट हायवे सिस्टीम डेव्हलप केली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इंडिकेशन्स येतात. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही साधारणतः 150 पेक्षा जास्ती कॅमेरे प्रपोज केलेले आहेत. लोणावळा टू खोपोली हा जो रिजन आहे, हा जवळपास 7 ते 8 महिने फॉगी रिजन असतो, धुकं खूप असतं. तिथे काही स्पेशल पर्पज कॅमेरे असतील, गॅन्ट्रीज असतील, जीपीएस व्हेकल्स असतील, पोलिसांसाठीचे हँडल डिव्हाइस असतील, या सगळ्या गोष्टी आम्ही आता करून शिंदे साहेबांसमोर मांडलेल्या आहेत. अनफॉर्च्युनेटली बराच दिवस झाले त्याच्यावरती काहीच निर्णय होत नाही. म्हणजे निदान आम्हाला असं सांगावं तरी की बाबा तुमची सिस्टीम अत्यंत नालायक आहे, की या सिस्टीमला काही अर्थ नाही. म्हणजे निदान ते तरी सांगावं, पण काही तन्मय, जसं तुम्ही सांगता की हा फॉलोअप जो आहे हा त्यांनी करणं फार महत्वाचं आहे, कारण अतिशय महत्वाचे मुद्दे, अतिशय महत्वाच्या सूचना जेणेकरून अपघात कमी होतील अशा अनुषंगाने तुम्ही केलेल्या आहेत. मात्र एक महत्वाचा मुद्दा इकडे की आपण बघितलेलं होतं की एक गाडी मदत करण्यासाठी थांबलेली होती. मदत करणं खरं म्हणजे संकटात अडचणीत सापडलेल्यांचा आपण मानवता धर्म मानतो आपला, त्याच अनुषंगाने ही गाडी थांबलेली होती. मात्र त्याच वेळी त्या गाडीला देखील अपघातग्रस्त व्हावं लागलं. कुठेतरी पुढे जाऊन लोक हा विचार करून या दृष्टीने परावृत्त होऊ शकतात. मग अशा दृष्टीने एक सर्व्हिस रोडची तिकडे गरज होती. काय वाटतं तुम्हाला, कशा प्रकारे ही सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देता येईल? निश्चितपणे सर्व्हिस रोडची गरज होती. काय अजून या गाडीचं अजून मी आता इन्फॉर्मेशन घेतोय पोलिसांकडनं की नॉर्मली जेव्हा तुमच्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम येतो, जसं आज टायर पंक्चर झालं तर हजार्ड लाईट्स लावतात. हजार्ड लाईट्स आता बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, लोक टनलमध्ये गेले की हजार्ड लाईट्स लावतात. हजार्ड लाईट्स हे केव्हा लावायचे असतात, जेव्हा तुमच्या गाडीला काही प्रॉब्लेम झाले तेव्हा ते ब्लिंकर्स असतात. गाडीमध्ये एक रेडियमचा ट्रायंगल असतो, ह्या प्रत्येक गाडी बरोबर येतो. तो नॉर्मली जेव्हा तुमची गाडी बंद पडली आहे तर तो साधारणतः पुढचे 5 मीटर म्हणजे पुढचे 15 फुटावरती तो ट्रायंगल लावतात. त्याला रेडियम स्ट्रिप्स असतात की जेणेकरून समोरून येणारी जी गाडी आहे त्याला कळतं बाबा ही गाडी थांबलेली आहे, या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आज झालं ते पहिल्या लेनमध्ये एकतर ते थांबले, एकतर जो लक्झरी बस जी होती निखिल ट्रॅव्हल्सची ती एकतर पहिल्या लेनमध्ये येणं अपेक्षितच नाहीये ना. हा जो मुद्दा आहे की लेन कटिंग होत आहे, की यांना हवं तसं ते चालवत आहेत गाड्या. आणि परत प्रॉब्लेम असा येतोय की पहाटे बरेचसे तुम्ही ऍक्सिडेंट जर का बघितले हे असे मोठे, हे पहाटे ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण खूप आहे, कारण साखर झोप आहे, साखर झोप लागते. एक्सप्रेसवर अनेक ठिकाणी रंबलर स्ट्रिप्स पण पाहिजेत, काही ठिकाणी आहेत त्या. आता रंबलर स्ट्रिप ज्या आहेत तर त्याच्याविषयी लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आणि लॅक ऑफ नॉलेज कसं आहे, अनेक लोकांना रंबलर स्ट्रिप ज्या वाटतात तर त्या रंबलर स्ट्रिपच्या IRCच्या मानकांनुसार एक्सप्रेसला 5 mm रंबलर स्ट्रिप्स आहेत बेसिकली, काही ठिकाणी 3 mm सुद्धा आहे. तर रंबलर स्ट्रिप्स ह्या तुम्हाला अलर्ट ठेवण्यासाठी असतात. लोकांना असं वाटतं की रंबलर स्ट्रिप्स ऍक्ट लाईक अ स्पीड ब्रेकर, ते तसं नाहीये. एक्सप्रेसवेची स्ट्रेच जी आहे ती एक तर खूप मोनोटोनस आहे, सलग सरळ सरळ रस्ता आहे, त्याने कुठेतरी ती झोप लागू शकते. तर ठिकठिकाणी ह्या रंबलर स्ट्रिप्स लावणं गरजेचं आहे. म्हणजे माझं एकच म्हणणं आहे की सिस्टीम पहिले फुलप्रूफ झाल्या ना मग आपण म्हणू शकतो की ह्युमन एरर्स पण आहेत. असं नाहीये की ह्युमन एरर्स नाहीयेत असं मी अजिबात म्हणणार नाही, ह्युमन एरर्स पण आहेत. पण आपल्या सिस्टीम किती तेवढ्या आहेत का, सिस्टीम आपल्या तेवढ्या फ्रुटफुल आहेत का की नाही बाबा. ते SOS आहे ना ते सगळीकडचे चालू आहेत, कॅमेरे लागलेले आहेत. आपण नुसत्या टेक्नॉलॉजीच्या मोठ्या मोठ्या गप्पा करतो की भारत हा टेक्नॉलॉजीचा हब आहे. यावर्षीचा IRCचा जर का स्टॅट बघितला, अक्रॉस इंडिया 4,10,000 डेथ आहेत. या एक्सप्रेस विषयी नाही बोलतो मी, पूर्ण भारताविषयी बोलतोय. आणि एज ग्रुप 15 ते 34 याच्यामधलं बघितलं तर 75,000 डेथ आहेत. म्हणजे आपण मानतो की भारतामध्ये 62% पॉप्युलेशन हे यंग आहे. तर आज जर का आपल्याला 75,000 मुलांना असं गमवावं लागत असेल विविध कारणांनी, तर ही खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. याच्यामध्ये राजकीय यंत्रणा असतील, शासकीय यंत्रणा असतील आणि लोक, हा दोन्हींचा जोपर्यंत संगम होत नाही आणि योग्य प्रमाणात कारवाई, मी दंडाच्या विरुद्ध आहे. बिकॉज काय, दंड केल्याने मूळ प्रश्न सुटणार नाहीये. तो 5,000 रुपये दंड लावला तर मूळ प्रश्न सुटणार आहे का? एखादा माणूस जर का 50 लाखाची गाडी चालवत असेल तर त्याच्यासाठी 5,000 रुपये खूप काही नाहीये. पण तुम्ही जर का 6 महिने त्याचा लायसन्स सस्पेंड केला किंवा असे जे ऍक्सिडेंट करतात, जसं माझ्या दादाच्या बाबतीत जो ऍक्सिडेंट झाला की लेन पास करून आला, एक्सप्रेसवरती स्पीड गन्स अजूनही नाहीयेत कार्यरत, काही प्रमाणात येतात, कधीतरी येतात, त्या कॉन्स्टंट त्याचा फॉलोअप व्हायला पाहिजे. जर का स्पीड गन्स असतील तर आपल्याला स्पीड मॉनिटरिंग करता येतं, कॅमेरे असतील तर आपल्याला ट्रॅकिंग करता येतं. आज सुद्धा जी स्विफ्टचा जो ऍक्सिडेंट झालाय त्याची सुद्धा जर का तुम्ही गंमत बघितली तर त्या स्विफ्टची पुढची नंबर प्लेट MH04 आहे, मागची नंबर प्लेट MH02 आहे.
म्हणजे हे सुद्धा एक गंमत आहे. म्हणजे इथे ही गाडी चोरीची होती, काही क्राईम करायला चालली होती हे माहिती नाही, पण ती आत्ताच एक इनपुट मिळाला मला या बाबतीतला की ह्या अशा पद्धतीची होती. जोपर्यंत तुमची ट्रॅकिंग सिस्टीम मोठ्या प्रमाणावर होत नाही, आज एक्सप्रेसला नाही म्हटलं तरी 40-50,000 व्हेकल रोजची जातात, टोल चांगल्या पद्धतीने जनरेट होतो की या सगळ्या गोष्टी इझिली होऊ शकतात. एक निश्चित आहे, मी थोडंसं मी प्रत्येक सिस्टीमला दोष देणं योग्य नाही, पण मी एका बाबतीत निश्चित हे करीन की निदान शिंदे साहेबांनी मला 5 ते 6 वेळा वेळ तरी दिला या संदर्भात. त्यांनी ते ऐकून घेतलं, त्यांनी गोष्टी अप्रिशिएट केल्या की हे करणं गरजेचं आहे. पण मी आता तेच म्हटलं की मी कुठल्याही प्रकारे मला प्रशस्ती पत्रक नकोय किंवा मला शाबासकीची थापही नकोय. माझं इतकं मोठं नुकसान झालंय, आता ह्याच्या पुढे हे कोणाचं नुकसान होऊ नये याच्यासाठी गेली 4 वर्ष हे माझं भांडण चालू आहे की बाबा आता तरी सगळ्यांनी सुधारणं गरजेचं आहे. मी कलाकारांशी सुद्धा या संदर्भात बोललो होतो की तुम्ही याच्यामध्ये आहे, बिकॉज काय की त्यांना फेस व्हॅल्यू आहे ना, आज त्यांना ब्रँड व्हॅल्यू आहे. आज माझी या सगळ्या संदर्भात या 17 मृत्यूंच्या बद्दल त्या पद्धतीने निश्चित तुम्ही जसं सांगताय खूप महत्वाचे मुद्दे आहेत. मात्र या सगळ्या घटनेबद्दल, या 17 मृत्यूंच्या बद्दल आता जबाबदार धरून संबंधित कंपनी आणि अन्य ज्या यंत्रणा आहेत त्यांच्यावर खटले भरण्याची गरज आहे असं वाटतं. कोणाला नेमकं जबाबदार धरायचं याच्या संदर्भात? अगदी नाही, आजचा जो आहे आजचा तो हा 100% मला ह्युमन एररच जाणवतोय. मला याच्यामध्ये राजकीय किंवा सिस्टम एरर मला याच्यामध्ये आता जाणवत नाहीये, थोड्या कमी प्रमाणात. तर ऑब्व्हियसली एक खासगी कंपन्यांना काही ना काहीतरी याच्यामध्ये नियमावली करणं गरजेचं आहे. पूर्वी स्पीड गव्हर्नन्स हा प्रकार होता. अनफॉर्च्युनेटली सेंट्रलमधनं स्पीड गव्हर्नन्स पण आता काढलेला आहे, मागच्या वर्षीच तो स्पीड गव्हर्नन्स काढलाय. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की खासगी बसला आपल्याला हवं तसं गाड्या चालवतात. हे मी स्वतः गेली 4 वर्ष एक्सप्रेसवेवरती जाऊन बघतोय की हे माहितीच नाही आहे की बाबा आपल्याला डावीकडनं चालवायचं असतं. जिथे आपल्याला रस्ता मोकळा दिसतोय तिथनं हे चालवतात. आणि तशीच परिस्थिती कार चालकांची सुद्धा आहे. म्हणजे फक्त ट्रकवाले किंवा बसवाले असे चालवतात असं नाही, छोट्या वाहनांचं सुद्धा त्यांना जसं जमेल तसं ते चालवतात. डावीकडनं इतक्या डावीकडनं कुठून कुठून गाड्या काढताना आम्ही स्वतः एक्सप्रेसवेला आम्ही जेव्हा जात असतो तेव्हा आम्ही बघितलेलं आहे. सो सगळ्यांवरतीच कारवाई होणं निश्चितपणे गरजेचं आहे. आणि फक्त एक आहे की ठीक आहे, कारवाई झाली, आपण कारवाई करून त्या माणसाला शिक्षा झाली, पुढे काय होणार आहे? आज गेलेले जीव तर परत येणार नाहीयेत ना. म्हणजे माझ्या बाबतीत जे झालं किंवा आज जे ज्या लोकांच्या बाबतीत झालं ते गेलेले जीव येणार नाहीयेत ना. पुढचे जीव कसे जाणार नाहीत याच्यासाठी सगळ्यात मोठी नियमावली होणं गरजेचं आहे. याच्यासाठी ट्रेनिंग देणं गरजेचं आहे की बाबा कशा पद्धतीने गाडी चालवायला पाहिजे. हे लोकांना मी जे म्हणतो की लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आणि लॅक ऑफ नॉलेज हे इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की कोणाला माहितीच नाही की एक्सप्रेसवे किंवा रस्त्यांवरती ते साधे इथले गावातले रस्ते असू देत किंवा महामार्ग असू देत कसे चालवावे हे लोकांना माहितीच नाहीये. आणि याच्या दृष्टिकोनातनं मला कुठेही सिस्टीम मधनं काही काम होतं नाही दिसत नाहीये. आणि माझा अगदी या गोष्टींवर विश्वास आहे की प्रबोधन व्हायला पाहिजे, प्रबोधनाने गोष्टी होतात, पण ब्रोशर बिशर वाटून तुम्ही कधीही प्रबोधन करू शकत नाही. हा माझा अगदी मी मागे दिवाकर रावते सरांना भेटलो होतो, मी त्यांना म्हटलं होतं की हे शालेय अभ्यासक्रमामध्ये या गोष्टी आल्या पाहिजेत, बिकॉज दे आर फ्युचर ड्रायव्हर्स. त्यांनाच तुम्ही जर का सिन्स त्यांच्या काय 7वी 8वी पासून तुम्ही जर का त्यांना या गोष्टी शिकवत राहिलात तर त्यांना पुढे येण्याचा सिव्हिअरनेस कळणार आहे. आजही आपण बघतो 10वी आणि 11वी झालेली मुलं गिअर गाड्या घेऊन गावात चालवत असतात किंवा कार चालवत असतात, हे आपण बघतो. त्यांना जर का हे अपब्रिंगिंग त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही की बाबा रस्त्यांवर गाड्या कशा चालवायच्या हे जर का त्यांना माहिती, मूलभूत शिक्षणामध्ये जसं तुम्ही सांगता की अंतर्भाव केला पाहिजे याचा. आणखी एक महत्वाचा मुद्दा, जसं तुम्ही सांगताय की अनेक सूचना तुम्ही केलेल्या आहेत. खरं म्हणजे आता पावसाळा अगदी तोंडावर आहे, या पार्श्वभूमीवर यंत्रणेकडनं, सरकारकडनं 5 प्रायोरिटीने, प्राधान्यक्रमाने कुठल्या गोष्टी व्हायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? आणि दुसरा मुद्दा, पावसाळा जसं मी म्हटलं जवळ येतोय, प्रवाशांनी देखील प्रवास करताना नेमकी काय काय काळजी घ्यायला पाहिजे? सुरुवातीला सरकारबद्दल, मग प्रवाशांबद्दल काय सांगा? सरकारबद्दल मला एक सांगायचं वाटतं की आता पाऊस सुरू होतोय, बऱ्याच ठिकाणी धुकं येतं. सगळ्यात महत्वाचं रिफ्लेक्टर्स लागणं गरजेचं आहे, मिरर्स लागणं गरजेचं आहे. की बाबा आता बऱ्याच ठिकाणी कसं होतं की आता तुम्ही समजा एक उटीचा जो घाट आहे, तर उटीच्या घाटामध्ये किती टर्न्स आहेत, तुम्ही कुठपर्यंत आलाय, इतकं इन डिटेल त्यांनी दिलेलं आहे. रिफ्लेक्टर्स लागणं का गरजेचं आहे? कारण अनेक ठिकाणी एक्सप्रेसवेला हे मोठे शार्प कर्व्स आहेत, रात्रीच्या वेळेस पावसाळ्यात ते नीट दिसत नाहीत. तर तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की रिफ्लेक्टर्स लागणं गरजेचं आहे. आता रिफ्लेक्टर्स म्हणजे 4 प्रकारचे रिफ्लेक्टर्स येतात. लाल रिफ्लेक्टर्स जे असतात, जे ब्लिंकिंग होतात, ते नॉर्मली कर्व्हवरती वापरतात. येलो कलरचे रिफ्लेक्टर्स स्ट्रेट पॅचेसमध्ये वापरतात. व्हाईट कलरचे रिफ्लेक्टर्स पेडेस्ट्रियन क्रॉसिंगसाठी वापरतात, इथे तो प्रकार लागू होणार नाही. आणि ब्ल्यू कलरचे रिफ्लेक्टर्स हे फायर हायड्रंट म्हणून वापरतात. तर पहिले रिफ्लेक्टर्स लागणं गरजेचं आहे. सायनेजेसवरती खूप मोठ्या प्रमाणावर काम करणं गरजेचं आहे
की जिथे आता आडोशीला बऱ्याच वेळा लँडस्लाईड होते, आता नेटिंग केलेलं आहे, पण जिथे आपल्याला दिसतात की हे लँडस्लाईड इथे मोठ्या प्रमाणावर होत आहे तिथे चांगल्या पद्धतीचे बोर्ड लावणं गरजेचं आहे की बाबा इथे लँडस्लाईड होतात, थांबू नये. आता एक्सप्रेसवेला थांबायला अलाउड नाही तरी लोक थांबतात, धबधबे दिसतात म्हणून फोटो काढतात, किंवा अनेक ठिकाणी आता जे मानवनिर्मित रस्ते तयार केले तिथे धबधबे आता सुरू होतील, तिथे लोक थांबतात. तर ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर, पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणावर वाढलं गेलं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही जसं पाठपुरावा करतो, इंटेलिजंट हायवे सिस्टीम ही एक्सप्रेसवेवरती आली पाहिजे. ट्रॉमा केअर अँब्युलन्स आणि ट्रॉमा केअर युनिट हे एक्सप्रेसवेवरती डिप्लॉय व्हायलाच पाहिजे, दोन्ही साईडला, पुण्या साईडला सुद्धा आणि मुंबई साईडला सुद्धा. कारण ऍक्सिडेंट झाल्यानंतर इमिजिएटली 8 मिनिटात बऱ्याच वेळा क्लेम केला जातो अँब्युलन्स येते वगैरे, तर ते होत नाही तसं, कारण ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. जर का तुमच्याकडे ती संख्या जास्ती असेल तरच ते होणार आहेत. आता जे 4 QRV आहेत, ज्याला क्विक रिस्पॉन्स व्हेकल आहेत, त्याला सुद्धा काहीतरी लिमिटेशन्स आहेत ना. जर का तुम्ही 80चं स्पीड घालून दिलेलं आहे तर त्या उद्या जर का 140 चालवायला लागल्या तर अवघड होतील गोष्टी. सो हे जे महत्वाचे मुद्दे आहेत याच्याकडे खूप गांभीर्याने बघणं गरजेचं आहे, कारण 17 हा खूप मोठा आकडा आहे आणि अजूनही 3 लोक क्रिटिकल आहेत. सो ही मोठी गोष्ट आहे. हे सरकारने निश्चितपणे हे करायला पाहिजे, आणि ऑलरेडी आम्ही त्या सगळे आमचे इनपुट सरकारकडे दिलेले आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी रेडीमेड इनफॅक्ट दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आता प्रवाशांकडे आपण जेव्हा येतो, प्रवाशांनी सगळ्यात महत्वाचं लेन डिसिप्लिन पाळणं गरजेचं आहे. मला जिथे रस्ता मिळतो मी तिकडनं जातो, हे अत्यंत चुकीचं आहे. सीट बेल्ट लावत नाहीत. सीट बेल्ट ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि आपल्याकडे गंमत तुम्हाला सांगतो, पुढचे सीट बेल्ट लावतात, मागचे सीट बेल्टच लावत नाहीत. आज मागे जे लोक बसतात त्यांनी सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे ना. फोनवरनं बोलणं अत्यंत धोकादायक आहे, हे अजूनही लोकांना कळत नाही. अजूनही एक्सप्रेसवरनं आम्ही जाताना बघतो की फोनवरनं तुम्ही फोन कानाला लावतात आणि तसे गाडी चालवत असतात. का तर मला येतं. ब्लूटूथ लावूनही चालवणं तितकंच हे आहे, रिस्की आहे, कारण ब्लूटूथ लावत असताना तुमचं सगळं लक्ष आहे त्या फोनवरती असतं, समोर रस्त्यावरती नसतं. त्याच्यानंतर अनेक ड्रंक अँड ड्राईव्ह पण करतात, म्हणजे हे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह तुम्ही हे करू नये. अत्यंत हे स्वतःच्या जीवाशी तुम्ही खेळता आणि लोकांच्या जीवाशी सुद्धा खेळता. गाड्यांची कंडिशन बऱ्याच वेळा वाईट असते, टायरचा गोटा झालेला असतो, लोक स्वतःच्या गाड्या चेक करत नाहीत. म्हणजे ठीक आहे, काय 90 किलोमीटर तर जायचं, इथेच तर जायचंय, अशा आयुर्बाबत लोक चालवतात. तर हा प्रवाशांनी तितकंच ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि स्वतः लेन डिसिप्लिन पाळणं गरजेचं आहे. बिकॉज कसं आहे की मी नेहमी म्हणतो की तुम्ही जेव्हा सिस्टीमला दोष देता ना, तेव्हा तुम्ही स्वतः काय करता याच्याकडे खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण बोट करतो की सगळ्या गोष्टी ज्या त्या यंत्रणेवर ढकलून मोकळं न होता आपण स्वतः देखील आपल्यापासून स्वयंशिस्त पाळून अशा प्रकारे आपण देखील पुरेशी खबरदारी घेतली पाहिजे. आणि मग यंत्रणांकडनं देखील आपण तशा सोयी सुविधांची, जसं तुम्ही सांगताय अनेक सूचना तुम्ही केलेल्या आहेत, अपेक्षा करूया की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर प्राधान्यक्रमाने या सूचना ज्या आहेत त्या अंमलबजावणी त्याची होईल. आणि जेणेकरून आता आपण बघितलं की 17 जणांचे जीव गेलेत, आणि जसं आपण म्हणतोय की 17 फक्त हे व्यक्ती नाही जात तर त्या अख्ख्या कुटुंबाची हानी होते आणि ती कधीही भरून न निघणारी असते. त्यामुळे सगळ्यांनीच या दृष्टीने एकत्रित प्रयत्न करणं, खबरदारी घेणं गरजेचं आहे. तन्मय, खूप खूप धन्यवाद. आपण आपला वेळ काढून या सगळ्या संदर्भात आमच्याशी बोललात आणि सविस्तर माहिती दिलीत. अपेक्षा करूया की जे संबंधित मंत्री महोदय आहेत, खातं जे आहे ते या सगळ्या संदर्भात तातडीने प्रायोरिटीने लक्ष घालेल आणि या सगळ्या संदर्भात ज्या आहेत त्या उपाययोजना करेल. या विशेष कार्यक्रमामध्ये इकडे एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा ABP माझा.